नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम चटपटी, चमचमीत, आंबट, गोड, तिखट, जिभेला चव आणणारी आणि ताटाला शोभा वाढणारी, ताटात ते पदार्थ असलं ना, एक चपातीऐवजी 2 चपाती खाऊशी वाटणारी अशी एक रेसिपी बनवूया. ते म्हणजे निंबू, हिरवी मिरची आणि गाजराची लोणचं. त्यासाठी मी काय साहित्य घेतले दाखवते. आधी मी इथं 30 ग्राम निंबू, 30 ग्राम हिरवी मिरची आणि गाजर घेतलेला आहे. त्यासाठी लोणच्यासाठी लागणारे मसाला काय घेतले, त्याच्यात पहिलं धने आणि मेथी आणि बडीशोप घेतले, जिरं आणि अजवाईन घेतले. आधी आपल्याला निंबू, हिरवी मिरची, गाजर स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं. थोडीही पाण्याचं प्रमाण त्याच्यात नसू नये अशा पद्धतीने मी ऑलरेडी पुसून घेतलेलं आहे. आता मी गाजराचे साल करणार, अशा पद्धतीने कट करणार आणि उभ्या कापा करणार. तुम्हाला जसं कापं हवे तसं तुम्ही कट करून घेऊ शकता. उभ्या कापं केल्यानं छान लागते आणि मुरते पण चांगलं आणि लवकर मुरते. एकदम पातळ असे उभ्या कापा केल्यानं मुरते लवकर, कारण गाजर जाड असते, मुरायला खूप वेळ लागते. निंबू आणि हिरवी मिरचीपेक्षा गाजर मुरायला वेळ लागते, त्यामुळे शक्यतो गाजराचे उभ्या कापा आणि एकदम पातळ कापा. आता एका निंबूमध्ये 4 भाग असे मी कट केले. काही मोठे निंबू होते माझे, त्यामुळे एका निंबूमध्ये 6 भाग देखील मी केलेला आहे. निंबू निवडताना शक्यतो एकही डाग नसू नये तशा पद्धतीने निंबू निवडा. आणि डाग असेल ना, लोणचं लवकर बुरशा येतात आणि नासतात. माझे निंबू गावाकडे आले होते, कारण काही खाली पडलेले निंबू होते, काही झाडातनं काढलेले निंबू होते, म्हणून सगळ्या निंबूला डागच पडले होते. तरी मी डाग नसलेले निंबू निवडूनच घेतलेला आहे. आता गाजर आणि निंबू चिरून झालेला आहे आणि हिरवी मिरची कट करून घेऊया. शक्यतो हिरवी मिरची कट करताना तुम्हाला हाताला तिखट लावून बगबग होत असेल तर अशा पद्धतीने कात्रीने कट करा, सोपं जाईल. आता सगळं कट करून झालेलं आहे. त्यानंतर 4 चमचे एवढं मी इथं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर हळदी पावडर घातलेलं. मीठ आणि हळदी पावडर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 2 दिवस ह्याला अशा पद्धतीने ठेवायचं, कारण शक्यतो हे उघडंच ठेवा. फॅनच्या खाली जमलं तर फॅनच्या खाली, सूर्याचं किरण येत असेल तर घरात सूर्याच्या किरणाच्या खाली ठेवा. आता त्यासाठी मसाला बनवूया. मसाल्यामध्ये मी धने घेतले, जिरं, बडीशोप आणि मेथीदाणा आणि अजवाईन घेतले. चांगलं भाजून घ्यायचं खमंग वास येईपर्यंत. कधी पण कोणत्याही प्रकारची लोणचं बनवताना मसाला भाजणं हा खूप गरजेचं आहे. मसाला जितकं भाजतो तितकं लोणचं खमंग वास येतात आणि चांगलं खूप दिवस पण टिकतात आणि चांगलं बनतात. मसाला एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आपण बघू शकता एकदम लालसर होईपर्यंत मसाला भाजून घेतलेला आहे. आता त्याला मिक्सरच्या भांडीमध्ये घालायचं आणि बारीक करून घ्यायचं. अगदी बारीक करून घ्यायचं नाही, एक थोडंसं जाड असं असायला पाहिजे, तशा पद्धतीने वाटून. कट करून घेतलेल्या निंबू, हिरवी मिरची आणि गाजर हे 2 दिवस वाळवून घ्यायचे, फॅनच्या खाली नाही तर उन्हात ठेवायचे. 2 दिवसानंतर अशा पद्धतीने वाळून तयार झाले. आता मी बनवून घेतलेला मसाला घातले त्याच्यात. आता काय करायचं, आपल्याला तेल घ्यायचे. तेल म्हणजे तिळाचं तेल असेल तरी चालेल, नाहीतर मोहरीचं तेल भेटते लोणच्यासाठी, ते तेल तर अत्यंत चांगलं, कारण त्या तेल थोडंसं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर थंड करून घ्यायचं. मी इथं कश्मीरी लाल मिरची 2 चमचे घातले, कारण त्याच्यात तिखट नसते, त्यामुळे मी मिरची घातली ऑलरेडी ह्याच्यात, त्यामुळे मी तिखट घालणार नाही. कश्मीरी लाल मिरची कमी तिखट असते, काही मिरच्यामध्ये तिखट पण नसते, तशा लाल मिरची पावडर भेटते. आता मी कडकडीत गरम करून घेतलेल्या तेलामध्ये 2 चमचे एवढं मिरचीचं पावडर घातले आणि लोणच्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेतले. ते लोणच्यामध्ये घातल्याला लोणच्याचं कलर पण अगदी चांगलं येते आणि स्वाद पण खूप छान लागते. आता मी सरत्या शेवटी त्याच्यात गूळ घालून घेतले. गुळाच्या ऐवजी साखरसुद्धा देखील घालून घेऊ शकता, कारण गूळ घातल्यानं खूप दिवस टिकतात. तेल आणि गूळ घातल्यावर अजून एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपली आंबट, गोड, तिखट असणारी लिंबू, हिरवी मिरची, गाजराची लोणचं बनवून तयार होती. लोणचं जास्ती दिवस टिकण्यासाठी आपल्याला शक्यतो काचेची बरणीत भरून ठेवावं लागते. त्यासाठी काचेची बरणी स्वच्छ धुवायचं आदल्या दिवशी आणि उन्हात वाळवून घ्यायचं. त्यानंतर वाळलेल्या काचेच्या बरणीत थोडंसं हिंग घालायचं, नाहीतर लाल मिरची पावडर देखील घालून लोणचं भरू शकता. मी इथे थोडंसं हिंग, लाल मिरची पावडर लावून घेतले, त्यानंतर लोणचं भरून घेतलेलं आहे.
चला तर मंडळी, जिभेला चव आणणारी, वर्षानुवर्ष टिकणारी लिंबू, हिरवी मिरची, गाजरीची लोणचं बनवून तयार झालेलं आहे. लोणच्याची रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर